6व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा वेळात वेळ काढून आल्यात आणि मी त्यांना विनंती करतो की वेळात वेळ काढून मुलांना मार्गदर्शन करा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे 7वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन येथे संपन्न होत आहे. गेल्याच महिन्यात जानेवारीला 6वं राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आपलं संपन्न झालेलं होतं आणि नुकतंच 1 महिन्याच्या आत आपण हे 7वं साहित्य संमेलन घेत आहोत. शहासने सरांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं त्यांच्या कुटुंबियांचं आणि ते की 1 महिन्याच्या अंतराने हे इतकं छान साहित्य संमेलन ते आयोजित करतात आहे. आणि ह्याच साहित्य माझे मिस्टर साहित्य संमेलन 6व्या साहित्य संमेलनाला प्रथमच आलेले होते आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी लागलीच कामाला सुरुवात केलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी माझे मिस्टर मध्य प्रदेश ग्वाल्हेरचे आहेत आणि त्यांनी तिथे सगळीकडे ह्याचा प्रचार प्रसार केला आणि तिथे पण असेच राष्ट्रभक्ती संमेलन घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. कालच मी कोल्हापूरवरून आले. कोल्हापूरला हे दत्त शिरोळचे सारे पाटलांचे चिरंजीव गणपतराव, त्यांना आम्ही दादा म्हणतो, दादा पाटील यांना भेटलो. त्यांच्या पुढे पण आम्ही हा राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचा विचार मांडला आणि मला असं वाटतं की शहासने साहेबांनी तिथे विश्वकोश जो लिहिलेला आहे तो दत्त शिरोळच्या गेस्ट हाऊसमध्येच राहून लिहिलेला आहे. तर त्यांनी पण 6 महिने शहासने साहेब दत्त शिरोळच्या गेस्ट हाऊसमध्ये होते आणि तिथं त्यांनी ते शब्दकोश लिहिलेला आहे. गणपतराव पाटलांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला तिथं प्रतिसाद दिला. ते म्हणाले की आता एप्रिलमध्ये इलेक्शन आहे, आचारसंहिता लागू होईल, त्यानंतर मे महिन्यामध्ये पण आपण अशा पद्धतीने हे साहित्य संमेलन घेऊया. त्याच्यानंतर क्रांती अग्रणी बापूसाहेब लाड यांच्या कारखान्यामध्ये सुद्धा आम्ही बोललेलो आहोत. तर अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे आम्हाला पण अशा राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन घ्यावेसे वाटतात. मुलांमध्ये लहानपणापासून राष्ट्रभक्ती रुजवायला पाहिजे, कारण आजकाल आपण बघतो की नाही त्याचं उदात्तीकरण करण्यात येतं आणि ज्यांचं उदात्तीकरण करायला पाहिजे त्या लोकांच्याबद्दल द्वेष फैलवला जातो, त्यांचं चारित्र्य हनन केलं जातं, त्यांच्याबद्दल वाईट वाईट गोष्टी मुलांना सांगितल्या जातात. आणि मग मुलं मोठी झाल्यावर मी बघितलेत कॉलेजमधले जी मुलं असतात त्यांना गांधीजी नको आहेत, त्यांना नेहरूजी नको आहेत, त्यांनी खूप चुका केल्या बरं का, असे ते आरोप त्यांच्यावर करतात. परंतु प्रत्यक्षात त्यावेळेला परिस्थिती काय होती, कशा अवस्थेमध्ये त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं याचा विचार ही आपली मुलं करत नाही. हा द्वेष जो पसरवला जातोय तो द्वेष आता आपल्याला संपवायचा आहे. मुलांच्या मनामध्ये अतिशय स्वच्छ प्रतिमा आपल्या क्रांतिकारकांच्या, आपल्या देशभक्तांच्या, आपल्या पूर्वजांच्या आपण वर नेल्या पाहिजेत. कारण की असाच जर द्वेष आणि अशीच जर विचारशीलता जर पुढे वाढत गेली तर आपल्या इतिहासाला काही अर्थ राहणार नाही. आणि आपल्या स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये जी क्रांतिकारक किंवा राष्ट्रभक्ती दिसली तर ती राष्ट्रभक्ती फक्त स्वातंत्र्यापुरतीच होती असं नाहीये. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जे काय लढाया केल्या, जे काय स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य हे केलं, ती पण तर राष्ट्रभक्ती होती. तो पण तर क्रांतिकारक निर्णय होता. संभाजी महाराज असू दे, शिवाजी महाराज असू दे, त्याच्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असू दे, ज्या ज्या लोकांनी समाजसुधारणा केल्या, स्वातंत्र्यासाठी काही चळवळी केल्या, ते सगळे राष्ट्रभक्त आहेत, ते सगळे देशप्रेमी आहेत. त्या देशप्रेमींना आपण आदर दिला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कोणाचंही काहीही न ऐकता प्रेरणा घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आणि हीच भावना मुलांमध्ये रुजली पाहिजे आणि ती पुढे प्रयत्नपूर्वक वाढवल्यावर ती त्यांच्यामध्ये तशीच रुजून राहिली पाहिजे. त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे की खरं काय आणि खोटं काय, तरच मग देशभक्ती खऱ्या अर्थाने होऊ शकते. नाही तर मनामध्ये विद्वेषाचा रोष पत्करून जर आपण पुढे गेलो तर ती खरी राष्ट्रभक्ती होणार नाही, देशाप्रती आपला सन्मान होणार नाही. आज मला पण मीटिंग्स आहेत
मी खरं तर बलकवडे साहेबांना ऐकायला आलेले आहेत. माझे भाऊ नेहमी त्यांचं राजेंद्र हरपळे माझे भाऊ आहे, माझ्या आई बरोबरच्या गायकवाडांचे आहे, त्यामुळे ते तसं कनेक्शन आहे. माझ्या मावशी हरपळे घराण्यात दिलेल्या आहेत. त्यामुळे नेहमी दादांच्या बोलण्यामध्ये आपला उल्लेख येतो. आणि मुद्दाम मला सांगितलं होतं मी शहासने साहेबांना की आज मला वेळ नाही आहे, पण बलकवडे साहेब येत आहेत म्हटल्यावर मी त्यांना पुकार दिला. आज मला खूप आनंद होतोय बलकवडे साहेबांना ऐकायला. बस मुलांना हे सांगायचं की राष्ट्रभक्ती मनामध्ये चेतवा, कोणताही धर्म विद्वेष करू नका, जातीचा विद्वेष करू नका. आपलं हे राष्ट्र आहे, मनुष्य ही जात आहे, मानवता हा धर्म आहे, त्याला जोपासा आणि पुढे निघा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण की आता आम्ही वयस्क झालेलो आहोत, पण आय एम ऑलवेज विथ यंगस्टर. मला त्यांच्या मुलांच्या बरोबर राहायला आवडतं, मुलांच्या बरोबर विचार शेअर करायला आवडतात. तर मुलांना पुढे व्हा आणि राष्ट्रभक्ती तुमच्या अशीच चेतून राहू द्या, तरच आम्हाला त्याचा खरा आनंद वाटेल, खरं समाधान वाटेल. आणि हे जे साहित्य राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन घेतलं जातं आहे त्याची सार्थकता होईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे आम्ही जी निवड केली अध्यक्षांची ती योग्य आहे. बडोदे घालणं आहे ना शेवटी.